23 मार्च 2025. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे मराठी नाटक बघितलं. सुंदर आहे, मनाला म्हणजे लागेल असं आहे आणि विचार करायला लावण्यासारखं आहे. आणि थोडक्यात म्हणजे कसं, आज तुम्ही कोर्टात म्हणा किंवा हे डॉक्टर्स लोक शपथ घेतात जेव्हा डॉक्टर होतात, तर की आम्ही म्हणजे रुग्णांच्या सेवेसाठी सगळं, ते सगळे एथिक्स सगळे विसरून जातात नंतर, म्हणजे आपल्या याचा सुद्धा बिझनेस करून टाकतात अगदी. त्याच्यावर थोडंसं भाष्य आहे. जसं कोर्टात एक खोटा शब्द घेतात, मी खरं बोलेन वगैरे, आणि धडाधड खोटं बोलतात, थोडंसं तसा प्रकार म्हणजे आहे. आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे काहींना त्याची जाणीव आहे आणि ते त्या दिशेने काम सुद्धा करतात, पण काहींना त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं की आम्ही इतकं सगळं करतो, आम्ही माणसं नाही का, आम्हाला वाटत नाही का आमच्याकडे बंगला असावा, कार असावी, पैसा असावा, म्हणजे असं त्यांचं ती वृत्ती. तर थोडक्यात एक कपल असतं, डॉक्टर गिरीश ओक आणि सविता प्रभुणे. सविता प्रभुणेचं स्वतःचं एक नम्रता क्लिनिक असतं आणि हा डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर असतो. आणि ह्या नम्रता क्लिनिकमध्ये तिचा एक कलिग शिरीष म्हणून तिच्याबरोबर काम करत असतो. तर त्यांच्या हातून म्हणजे एका बाईला मूल होत नसतं, 4 वर्ष झाली असतात तरी, म्हणून ती तपासायला आलेली असते. तर हिची ट्रीटमेंट आहे ते सगळं चालू असतं, पण त्याच्यात मूल काही होत नाही. मग थोडं म्हणजे काही होत नाही. मग ती म्हणाली की आपण फेलोपियन ट्यूबचा काही प्रॉब्लेम आहे का बघूया म्हणून. आणि ते ऑपरेशन करत असताना युटेरस मध्ये ब्लिडिंग सुरू होतं आणि युटेरस काढावं लागतं. पण ती डॉक्टर घाबरते की हिला आता हे कसं सांगायचं आणि त्याच्यानंतर कसं सांगायचं, आणि त्याच्यामुळे ती तिला सांगत नाही आणि तिला म्हणते आता 2 महिन्याच्या गोळ्या, हे औषधं घे आणि 2 महिन्यांनी ये माझ्याकडे. आता जर युटेरसच नाहीये तर त्या बाईला मूल कसं होईल? तर डॉक्टर ढोलकिया जे फेमस आहेत गायनॉकॉलॉजिस्ट, तर ते आलेले असतात त्या गावी आणि सगळेजण म्हणतात की त्यांच्यासारखा त्यांचा हात धरणारा कोणीच नाही, तर तू त्यांना दाखव तुझे रिपोर्ट किंवा ते तुला तपासतील. तर जेव्हा ते डॉक्टर तपासतात तेव्हा हसायला लागतात रिपोर्ट्स बघून सगळं, आणि म्हणतात तुला तुझं गर्भाशयच जर नाहीये तर तुला मूल कसं होईल? मग ती तावातावाने इकडे येते आणि म्हणते डॉक्टर तुम्ही ते जे माझं ऑपरेशन केलं ते तेव्हा गर्भाशय काढून टाकलं आणि त्याच्यानंतरही मला खोटे आश्वासनं देत राहिला की मूल होईल वगैरे, मी आता तुमच्यावर केस करेन, मी म्हणजे का तुम्ही माझ्याबरोबर असं केलं, हे बोलायकरता ती आलेली असते. पण त्याच वेळेस ती डॉक्टर आणि तिचे कलिग्स, तो शिरीष आणि अजून एक असतो गोखले, ते लोक बाहेर गेलेले असतात आणि हा तिचा नवरा घरी असतो. तर ती त्याच्याशीच बोलते. तर त्यालाही ते शॉकिंग असतं, कारण तो खूप एथिक्सनी वागणारा असतो आणि सरळ मार्गी असतो. त्याला बाकीचे सगळ्या गोष्टींमध्ये बिलकुल रस नसतो, साधं राहणी, म्हणजे त्याला साधं जीवन आवडत असतं. मग त्याला तो म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, मी बोलीन म्हणतो तिच्याशी. तर मग ते लोक आल्यावर बाहेरून हा विषय काढतो तो. तर मग ती सांगते की असं असं झालं. हो म्हणजे तो म्हणतो पण मग तू सांगितलं का नाही तिला, कारण शेवटी पेशंटचा आपल्या डॉक्टरवर विश्वास असतो आणि पेशंटना विश्वासात घेणं गरजेचंच असतं. तर तू हे का, तर ती म्हणे मी म्हणजे घाबरले होते, मी थोडं कसं सांगायचं. मग दुसऱ्या दिवशी तिचा नवरा म्हणजे काय, तिला काही फार पुळका असतोच नाही, आता यांच्याकडनं पैसे काढता येतील केसच्या नावाखाली याने तो तिला भडकवून घेऊन येतो. खूप वादावादी हे करतं, कोर्टात जाऊ आम्ही, असं तसं 1 लाख पाहिजे असं कसं, आणि मग भाव करत करत असं 30,000, हे लोक म्हणे नाही आम्ही 5,000 देऊ, आम्ही म्हणजे असा प्रकार सुरू होतो. शेवटी हा गिरीश ओक स्वतः म्हणजे तिचा नवरा, डॉक्टरचा नवरा, तिच्या पाठीशी उभा राहतो. तिला म्हणतो आपण कोर्टात केस करू आणि मी तुला जिंकून येतो. आणि ही काय मागते, ही मागते हिने माझं गर्भाशय काढलं, मला पण डॉक्टरचंच गर्भाशय पाहिजे. आणि मग
परत त्याच्यावर मग हे चालतं, मग हे या दोघांमध्ये थोडंसं वादावादी डिस्प्यूट वगैरे होतात तत्वाच्या याच्याप्रमाणे. थोडंसं कोर्टात अर्थातच ती पेशंट केस जिंकते, पण निकाल असा लागतो की बुवा गर्भाशय देणं तर काही शक्य नाही, म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. त्यांची चूक झाली आहे, त्यांना सजा होणारच, पण त्या बाईचं गर्भाशय काढणं शक्य नाही. तर ते तुम्हाला मग आता भरपाई म्हणून काहीतरी एक अमाऊंट देतील. मग ती कोर्टात म्हणते की मला काय करायचंय, मला फक्त यांना धडा शिकवायचा होता किंवा कळू द्यायचं होतं की कसं एका बाईचं गर्भाशय काढल्यावर वाटते, मला 1 रुपया सुद्धा नको यांचा. आणि म्हणजे ती हे करते. आता इकडे हा जो तिचा असिस्टंट असतो शिरीष, तो अजून अजून पेशंट असते, तिला पण ब्लिडिंग होत असतं कधीच, म्हणून ती आली असते डॉक्टरकडे, तर ही नसते नेमकी. तर हा शिरीष तिला म्हणतो की आपण परत टेस्ट करूया, कदाचित कॅन्सर बिन्सर असलं तर आपण काढून टाकूया गर्भाशय. म्हणजे त्याच्या डोक्यात हे असते की समजा जर कोर्टाने म्हटलं की गर्भाशय द्या, तर आपण हिचं काढून तिला लावायचं वगैरे, असा प्रकार त्याच्या डोक्यात असतो. म्हणजे तो अगदी प्रोफेशनल असतो आणि पैशाच्या मागे धावणार असतो. आणि त्या लोकांनी लोन बिन घेतलं असतं बँकेचं, मोठं हॉस्पिटल बांधायचं अमुक ढमुक, तर त्या सगळ्याचा आता या केसमुळे यांच्या याच्यावर परिणाम होतो. मग सगळी ही केस, पण लकीली म्हणजे केस हे होते सगळे, त्या बाईलाही कॅन्सर नसतो किंवा सगळं ठीक असतं, सगळं होते. पण मग ही शेवटी हिलाही जेव्हा कळतं की यांनी त्या दुसऱ्या पेशंटला असं असं सांगितलेलं, तिलाही राग येतो. ती म्हणते की का म्हणून दुसऱ्याचं हे घ्यायचं, म्हणजे माझं मी द्यायचं नाही आणि दुसऱ्याचं युटेरस काढून लावायचं का? तर ती म्हणते तू आता माझ्या क्लिनिकमध्ये काम करू नकोस, आणि याच्या पुढे म्हणे आपण हॉस्पिटलमध्ये पण, म्हणजे जे नवीन आपण हॉस्पिटल बांधायचं आहे ते पण नको, आपण तुझं तू काय ते बघ. म्हणजे तिलाही ते मग पटत नाही, आणि डॉक्टर पण तिथं म्हणजे घर सोडून जायला निघतात, कारण त्यांना ह्या गोष्टी पटतच नसतात ना. पण ते म्हणतात की म्हणजे मी एका खेडेगावात जाऊन तिथेच मी सगळ्यांची सेवा करेन, आणि अशा टाईपचे जे लोक करप्टपणा करत असतील किंवा फसवत असतील लोकांना, त्यांच्या विरुद्ध केस मी आता लढणार. तर मग तिचे पण डोळे उघडलेलेच असतात. मग ती म्हणते की अधनंमधनं येत जा घरी, असं काही नाही की मुलगा आपला आला गावावरून हॉस्टेलमधनं कीच भेटायला यायचं, असं काही नाही. म्हणजे दोघांमध्ये मग शेवटी समझोता होतो, आणि ती म्हणते आहे माझं हे क्लिनिक, हे इथेच मी चालवीन, मी माझ्या पेशंटची काळजी घेईन. पण थोड्या वेळाकरता ती त्यांच्या नादात भरकटून जाते, आणि पण तिचं सदसद विवेक बुद्धी थोडी जागी असते. पण तो काही म्हणजे असे डॉक्टर्स असतात की ज्यांना काहीच वाटत नाही, आणि तिला मग ते जाणवतं आणि रिअलाइज होतं. ती म्हणते की नाही, आता मी सरळ मार्गाने चालेल. छान आहे नाटक, छान आहे.